Bones, namely malleus, incus, and stapes together are called ear ossicles. इयर ऑसिकल आपण हे कुठलं सगळं तुम्हाला चार्ट लक्षात आहे काय? सांग बघू चार्ट, फ्लो चार्ट. तो इकडचा ना पहिल्यांदा स्कल, क्रॅनियम 8, स्कल क्रॅनियम 8, फेशियल बोन्स 14, पुन्हा खाली ह्युमरस, रेडियस, कार्पल्स, मेटाकार्पल्स, फॅलेंजेस, फिमर, फिमर नंतर पटेला, पटेला नंतर टिबिया, फिब्युला, टिबिया नाही फिब्युला, टिबिया, फिब्युला, टार्सल्स, मेटाटार्सल्स, फॅलेंजेस, आणि मध्ये होतं ते स्कॅप्युला, क्लॅव्हिकल. आपल्याला हेडिंग पहिला पाठ पाहिजे. हे झाले बोनची नावं. पेक्टोरल गर्डल, पेल्विक गर्डल, अप्पर लिम, लोअर लिम, बरोबर आहे. त्याच्या वरचं आणि कुठलं होतं ह्या साईडचं? हे स्कल, स्कल आणि फेशियल बोन, फेशियल बोन, क्रॅनियन आणि फेशियल बोन. बरोबर आहे. स्कल पहिलं होतं. हां ठीक आहे. जरा जरा काय आठवलं की सगळं असंच आहे. काय मला शिकवता येत नाही चांगलं असं वाटतं मला तुमच्याकडे बघितलं. तर त्यातलं आपलं होतं इयर ऑसिकल. ह्यातलं लास्ट होता. कशातला होतं इयर ऑसिकल? हेडिंग काय त्याचं? नाही ते वेगळंच होतं 6. बघायचं का बाळ इथं वेगळंच कसं होतं हे काय होतं मला हेडिंग पाहिजेत ग. हे होय. हां स्कल कुठं आहे यातलं? इयर ऑसिकल कुठं आहे? इथं इयर ऑसिकल आहे. म्हणजे अंडर द कशामध्ये आहे हे पाहिजेत मला. एक्झियल आणि म्हणलं ते वेगळंच होतं. नाही मला वाटलं हेडिंगचे काय एक्झियल आहे ना तिथं लिहिलेलं. मग एक्झियल सांगा ना तुम्हाला एवढं पण लक्षात राहणार काय? इयर ऑसिकल तर लास्ट होतो. मी बरं सगळं एक्सप्लेन करणार नाही आता कारण मागची व्हिडिओ बघा. तुम्हाला येत नाही मला माहिती आहे कारण शिकवणं माझं काम आहे, गंडवणं तुमचं काम आहे. हे आपलं होतं ते कान. एक्सटर्नल इयर, हे इंटरनल इयर, सॉरी मिडल इयर हे. ठीक आहे. ह्या मिडल इयरच्या इथं ह्याला काय म्हणायचं वैष्णवी? टिम्पॅनिक मेम्ब्रेन नावाचं इथं हे असते. ठीक आहे. आणि हे इथंपर्यंत पूर्ण आपला एक्सटर्नल इयर आहे. एक्सटर्नल म्हणजे बाहेरचा. आणि मधी बरोबर असतोय तो मिडल इयर असतोय. ठीक आहे. आणि ह्याच्या इकडे असतोय तो इंटरनल इयर असतोय. म्हणजे 3 भाग केले ते कानाचे आपण. ठीक आहे. तर एक्सटर्नल इयर जिथं संपतोय तिथं हे 3 आपले इयर ऑसिकल असतात. ठीक आहे. म्हणजे काय होते हे हवा आहे समजा, हिची वेव किंवा मी आता बोलावलं तुम्हाला तर हिची वेव येते ही आणि वेव येऊन ह्याला आदळत्या. कशावर? त्याला म्हणायचं टिम्पॅनिक मेम्ब्रेन. कुठला? टिम्पॅनिक मेम्ब्रेन. आणि हे टिम्पॅनिक मेम्ब्रेन असं हलते मग लगेच. हवा लागलं कसं करते तसं ते हलते. मग हे हललं तर इथूनच एक असा कुठले कुठले बोन सांगितले? 3 मॅलस, इनकस आणि स्टेपस. त्याला म्हणायचं मॅलस. काय? मॅलस. नंतर हे हल्लं की हे पण हलणार. मॅलस हलणार पहिल्यांदा. ठीक आहे. मॅलस हल्ला की इथं एक इनकस असतोय. म्हणजे हा हातोडा आहे हो. हे इथनं हल्लं की हातोडा पण आदळणार. कशावर? या इनकसवर. कळलं? हा होता इनकस. कळलं? आणि मग ह्याच्यावर हे जाऊन आदळणार आणि हे इथं संपतंय. ह्या इथं शेवटी स्टॅपस नावाचं बोन आहे. मॅलस, इनकस आणि स्टॅपस. समजलं मी काय म्हणाले? आणि मग म्हणजे इथनं हे टिम्पॅनिक मेम्ब्रेन काय करणार? असं ह्या हातोड्याला हलवणार म्हणजे मॅलस हलवणार. मॅलस काय करणार? मग ह्याच्यावर आदळणार. कशावर? इनकसवर. मग हे पण हलणार आणि हे जे व्हायब्रेशन आहेत ते काय होणार? ह्या इथं घोड्याच्या फूटसारखं स्ट्रक्चर असेल त्याच्यामध्ये स्टॅपस. कळलं? ते हलणार. समजलं? मग आता हे एकदा हललं ह्याच्या पुढं मग इंटरनल एअर आहे. कळलं? मग हे आपण नंतर बघू. असं स्ट्रक्चर असतं हे काहीतरी कॉक्लिया वगैरे. कॉक्लिया नाही. मग हे इथनं हे इथं गेल्यानंतर हे इथं तुम्हाला आवाज कळतोय. कळलं? हे इथं गेलो प्रोसेस होते सगळे आवाज काय आहे ते आपण नंतर बघूयात. पण मला सांगायचं बरं काय ही 3 शब्द लक्षात ठेवायचे आपल्याला. म्हणा मॅलस, इनकस, मॅलस, इनकस, स्टॅपस. असं का सांगावलं तुम्ही नंतर काय पण चुकीचं म्हणताय. कळलं? आता मॅलस, इनकस, स्टॅपस. मॅलस, इनकस, स्टॅपस. मॅलस, इनकस, स्टॅपस.
malus, incus, stapes. मग हे आपल्या इथं मध्येच कुठं आलं म्हणून ऍक्झिल मध्ये घेतले. आता कळालं जरा मॅलस इनकस Stapes. मॅलस Incus, stapes. समजलं सोपं आहे ना. MIS ठीक आहे, मंथली इन्कम सर्व्हिस. पुढं Vertebral column, human backbone. थांब आता व्हर्टिब्रल कॉलम पहिला हेडिंग सांगा कुठं आलं ते तुम्हाला कळणार. हा Axial skeleton. ऍक्झिल स्केलेटन मध्येच आहे हे. कोण Vertebral column. व्हर्टिब्रल Column. कॉलम. हा सांगा बोला आता. Human backbone or vertebral column is made up of chain or irregular bones called vertebra. It consists of 33 vertebrae during childhood. In adults, 5 scalral vertebrae fuse to form one sacrum, सॅक्रम one sacrum and 4 coccygeal vertebrae. कॉक्सिक्झियल Coccygeal vertebrae fuse to form single कॉसिक्स coccyx. Thus, total number of bones are 26. हा 27 का 31 म्हणलं. बरं, ठीक आहे चला पुढं. There are 4 curvatures in human spine: cervical and सर्वायकल cervical and lumbar. लंबार Lumbar are curves are secondary and convex, whereas thoracic and sacral are curvatures are primary and concave. Curvatures help in balancing in upright position, absorb shocks while walking, and also protect vertebrae from fracture. काय सांगितलं तर मी इथे थांबलोय असा. ठीक आहे, तर माझे इथे एक असं कर्वेचर आहे. ठीक आहे, चुकलीकडे डायग्राम असा. ठीक आहे, त्यानंतर इथे कर्वेचर आहे. ठीक आहे, हा एक कर्वेचर आणि हा एक कर्वेचर. हो, कर्व म्हणजे काय, कर्व कळालं. 2 कॉन्केव्ह आहेत 2 कॉन्व्हेक्स आहे असं त्याने सांगितलेलं आहे. कळालं. मग हे असं कशासाठी आहे, मग सर असं सरळ का दिला नाही का देवानं, तुटू नये म्हणून, टू अवॉइड फ्रॅक्चर. कळलं. तुम्ही आता बसला असं वाकडं का चालते ते, हे कर्वेचर आहेत ना ह्याला, समजलं, म्हणून हे सगळं चालू शकते. मग ह्याला काय आहे, ह्याला आपण सर्वायकल म्हणतोय. काय, पहिला आपण हाडं पाठ करूया. असा हात धरा. सर्वायकल Cervical, 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 cervical. श्वास जोरात घ्या, आत श्वास घ्या. हाडं बघा इथं लागतात काय, लास्ट रिब, तिथनं आपलं पोट चालू होते. सगळं लागलं प्रत्येकाला. हा इथून इथपर्यंतचा भाग, सोडा श्वास, तवाच सोडला सोडा. हा इथून इथपर्यंतचा भाग ह्याला म्हणायचं थोरॅक्स. कळालं. इथून इथपर्यंतचा, इथून इथपर्यंतचा, Thorax. इथून इथपर्यंतचा ॲब्डॉमेन. कळलं मी काय म्हणालो ते, इथून खालचा पेल्विक, पेल्विस नाही पेल्विक. ठीक आहे, मग पुढं ॲब्डॉमेन आहे तसं मागे ह्याला लंबार म्हणायचं. काय म्हणायचं, Lumbar. सर्वायकल, Cervical, थोरॅसिक, thoracic, लंबार, lumbar, त्याच्या खाली सॅक्रल, sacral, कॉक्सिजियल. coccygeal. समजलं मी काय काय म्हणालो ते. मग ह्यातला ह्यो जो आहे हा लंबार, सर्वायकल आणि हा लंबार, हे 2 वाकडे आहेत, ह्याला 2 कर्वेचर आहेत. म्हणजे आपण आता काय समजूयात, पहिला देवानं तुमचा मनका करताना काय केला, असा सरळ बनवला होता. ठीक आहे, मग काय केलं आपण, ह्या सर्वायकलला इथे कसा कर्वेचर आणला. ठीक आहे, आणि लंबारला इथे कसा कर्वेचर आणला. समजलं, 2 कर्वेचर म्हणून तिसरा मग असा वाकडा, हे असा असतो. कळलं. मग ह्याला म्हणायचं सर्वायकल, हा थोरॅसिक, लंबार, सॅक्रल, कॉक्सिजियल. स्पेलिंग काय तर चुकेल बघा तुमचं तुम्ही नंतर. कळलं मी काय म्हणायला लागलो ते. मग ह्यातले महत्वाचं कुठला माहिती काय, सर्वायकल, थोरॅसिक, लंबार आणि सॅक्रल जे आहे ह्याला आपण माकड हाड म्हणतोय. काय म्हणतोय याला, आणि त्याच्या खालचे कॉक्सिजियल. कळलं, हे पाठच पाहिजेत आपल्याला. म्हणा सर्वायकल, Cervical, thoracic, lumbar, sacral, coccygeal. Cervical, thoracic, lumbar, sacral, coccygeal. डोळे झाका. म्हणा Cervical, ज्याला जेव्हा आठवत नाही तेव्हा पुढे बघायचं बरं काय. हां, cervical, thoracic, lumbar, sacral, coccygeal. सॅक्रल, Sacral,
कॉक्सिजियल, जियल, सॅक्रल कॉक्सिजियल, 10 वेळा एवढंच म्हणा. कॉक्सिजियल, सॅक्रल कॉक्सिजियल, सॅक्रल कॉक्सिजियल, सॅक्रल कॉक्सिजियल, सॅक्रल सर्वायकल थोरॅसिक लंबार, सर्वायकल थोरॅसिक लंबार, सॅक्रल कॉक्सिजियल. सॅक्रल कॉक्सिजियल, सर्वायकल थोरॅसिक लंबार, सॅक्रल कॉक्सिजियल. समजलं? हा, पुढे वाच. There are 5 types of vertebra in human spine, namely 7 cervical, neck, 12 thoracic, chest, 5 lumbar, abdominal, 5 sacral, hip region fused in adults forming 1 sacrum, and 4 coccygeal fused to form vestigial tailbone called coccyx. कळलं का पाठ करून घेतलं ते? हे किती जण आहेत? 7 जण. 7. 7 12 5 बरोबर आहे. 4 पुढे coccygeal 4 आहे. नंतर 1 होते, सोडा, तुम्ही 4 लिहा. आणि काय आहे? जरा समजलं? 7 12 4 4, 7 12 5 5 4, 7 12 5 5 4. बरोबर आहे की? हां बरोबर आहे. पहिलं 7. तिला सगळे वाचले म्हणून म्हणलं. कळलं? पुढं. Through vertebra vary in size, shape or processes, they exhibit similar basic plan. Typical vertebra. टिपिकल. Typical vertebra. मग आता हे किती जण आहेत टोटल? एवढे जण आहेत. कळलं? म्हणजे इथं असं एक वर्टेब्रा असणार आहे. इथं 7 जण आहेत. 1 2 3 4 5 6 7. कळलं? थोरॅसिक 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. कळलं? अशी एकाखाली एक मणके असतात. मग डॉक्टर आम्ही लिहिताना असं लिहित असतोय, कुठल्या मणक्यात गॅप आहे असं असतं. हे C1 C2 मध्ये गॅप आहे, म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या मानेच्या पहिल्या दुसऱ्या मणक्यामध्ये गॅप आहे. त्यानंतर कसं लिहितोय आम्ही? T8 आणि T9 मध्ये प्रॉब्लेम आहे. म्हणजे काय? त्या थोरॅसिकचा 8व्या आणि 9व्या मध्ये काहीतरी डिफेक्ट आहे. काल मी काय सांगायला लागलो ते, म्हणजे हे कसे असतात? सर्वायकलचे 7 म्हणजे C1 C2 अप टू C7. थोरॅसिकचे 12 म्हणजे कसं? T1 T2 पासून T12 पर्यंत. कळलं? लंबार L1 पासून L5 पर्यंत. कळलं मी काय म्हणाले? असे टोटल मणके असतात आपले. ओके. मग ह्यांच्या सगळ्यांची अरेंजमेंट कशी आहे असं त्यांनी विचारले. टिपिकल म्हणजे सर्वसाधारणपणे, म्हणजे जसं की काय, आपण मेन्स्ट्रुअल सायकल बघताना म्हणलं होतं काय, ॲव्हरेज 4 days ब्लिडिंग. तर 4च काय आहे? तसं काय नाही. इट मे बी 3, इट मे बी 7. काय काय म्हणलो मी? कळलं? आपण काय म्हणलं? जास्तीत जास्त लेडीजचं 4 दिवस ब्लिडिंग असते, म्हणून आपण काय म्हणलं? टिपिकल 4 days सायकल, टिपिकल 4 days ब्लिडिंग असं म्हणले. तसं आपण जे मणके बघायला गेलो तर प्रत्येक मणक्यामध्ये काहीतरी वेगळं वेगळं पण आहे, पण एक सर्वसाधारणपणे काय आहे हे बघायचं आपल्याला. कळलं मी काय म्हणाले? टिपिकल याचा अर्थ सर्वसाधारणपणे, त्याच्यात काय काय असणार आहे, त्याचं नाव काय, ह्याला काय त्याला काय म्हणजे असं बघायचं असते. ठीक आहे. त्याच्या आधी हे कळालं, त्याच्या आधी हे कळालं, मॅलस, थोरॅसिक, लंबार, सॅक्रल, कॉक्सिजियल. ठीक आहे. नावं अशीच द्यायला पाहिजे ती. हां, पुढे वाचता. Each vertebra has prominent central body called a centrum. Center of human vertebra are flat and anterior-posterior aspect. Hence, human vertebra are amphiplatean from. हे मी तुम्हाला त्यासाठी ह्या आणा म्हणलो होतो, हाडा आणा म्हणलो होतो, खरं ते काय पोरं ती जी होती ती बोंबलली, ती गेली दोघं. आणि कोणाला सांगितलं? निकला सांगितलं. निकला पण काम केलं नाही. दिदीला विचार जरा, कोणाकडे बोन आहेत का बघ. हां, तो तुमच्या दाखवलं होतं ना मी. हां, कोणाचं आणलं होतं माहिती काय? तुम्ही दिदीला सांगितलं काय? बरं, तुमच्यात कोणाचं आहे का बघा फक्त एकदा. दिदीला विचार कोणाकडे आहेत का बोन, असलं तर दाखवता, पण नसलं तर मग काय आता दाखवू शकतच नाही आपण. बरोबर. आवाज तू. इच वर्टिब्रा हॅज अ प्रॉमिनंट सेंट्रल बॉडी कॉल्ड ॲज सेंट्रम. डायग्राम नंबर 16.15 बघा, त्यात तुम्हाला सेंट्रम असं लिहिलेलं आहे. कळलं? आता हा वर्टिब्रा आहे, याला प्रॉमिनंट बॉडी आहे. या प्रॉमिनंट बॉडीला काय म्हणलं आपण? सेंट्रम. सेंटरला असलेला सेंट्रम असं तुम्ही म्हणू शकता. वर्टिब्रा आर फ्लॅट इन अंटेरियो पोस्टर ॲस्पेक्ट. त्याला जर बघितलं असा फ्लॅट असतो हा. ठीक आहे. आणि फ्लॅट असल्यामुळे त्याला एम्फिफायटॉन असं म्हणतात. फ्रॉम इच साइड ऑफ द सेंट्रम आर गिवन आउट 2 शॉर्ट थिक प्रोसेसेस विच युनाइट फॉर्म आर्च लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज न्यूरल आर्च. आता म्हणजे काय सांगितलं त्याने? इकडने कसं आर्च, आर्च म्हणजे तुम्हाला सांगितलं म्हणजे अर्धवर्तुळ. ठीक आहे. इकडने कसा काय होतोय? अर्धवर्तुळ जातोय.
कळलं, आर्च म्हणजे अर्धा, सर्कल इज होल, सर्कल म्हणजे पूर्ण, आर्च म्हणजे अर्धा, आणि इकडनं एक अर्धा असंच जातोय. समजलं का मी काय म्हणलो ते? आणि दोघं जण ते मिळतात, ज्या ठिकाणी मिळतात त्याला असं ते प्रोसेस होते पुढे. मग ह्याला हे जे आहे ह्याला काय म्हणलं आपण? न्यूरल आर्च. न्यूरल आर्च. नावं लक्षात ठेवलं बरं का, ह्यात काही दुसरा विषय नाही. बाकी तुम्हाला मी सगळं सांगायला लागलोय, पण नावं मात्र तुम्हाला लक्षातच ठेवायला लागणार आहे, ती जराशी बाहेर करायला लागणार आहेत. आणि ज्या ठिकाणी ही काय म्हणायचं एकत्र आलतीत त्याला म्हणायचं स्पायनस प्रोसेस. स्पाइनचं एक प्रोसेस आहे म्हणलं स्पायनस प्रोसेस म्हणा. सेंट्रम न्यूरल आर्च स्पायनस प्रोसेस. स्पायनस प्रोसेस. म्हणा 5 वेळा. सेंट्रम न्यूरल आर्च स्पायनल प्रोसेस. सेंट्रल न्यूरल आर्च स्पायनस 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 प्रोसेस. म्हणजे काय, हा व्हर्टिब्राचं सेंटर होता असा, ठीक आहे. ह्याच्यानं काय केलं, असं पुढं कव्हर केलं. आता हे कव्हर कोणाला केलं माहितीये काय, इथनं आपला मनका हे गेलता स्पाइन, हा मेंदू आहे, ठीक आहे. इथनं हा स्पायनल कॉर्ड होता, ठीक आहे. मग हे जे व्हर्टिब्रा आहेत हे असे असतात, इथं गोल आहे आणि इथनं असं इकडनं गोल फिरून इकडनं असं हे करायला. कळालं मी काय म्हणतो ते? म्हणजे जे आपलं स्पायनल कॉर्ड होतं, ह्या स्पायनल कॉर्डचं प्रोटेक्शन करण्यासाठी हा काय नाही व्हर्टिब्रा आहेत सगळे, एका खाली. आता जरा समजलं मी काय म्हणालोय. मग ही मधली जागा आहे ही कशासाठी आहे? स्पायनल कॉर्डसाठी होती. कळालं. आणि ही स्पायनल कॉर्डसाठी जागा होती, हे न्यूरल आर्च होतं. हे न्यूरल आर्च न काय केलं, मधली जागा तयार केली ती, आणि म्हणून याला म्हणायचं न्यूरल कॅनल. काय म्हणायचं? न्यूरल कॅनल. कॅनल याचा अर्थ डबरा, खड्डा असा होतोय. कळालं. मग तो खड्डा कोणामुळे झालाय? न्यूरल आर्च, म्हणून त्याला म्हणलं आपण न्यूरल कॅनल. न्यूरल आर्च, न्यूरल कॅनल, स्पायनस प्रोसेस, ही ओळीन घ्यायच्यात नाव आपल्याला, ठीक आहे. सेंट्रम हा ह्या साईडला होता. म्हणा बघू आता. सेंट्रम न्यूरल आर्च न्यूरल कॅनल. सेंट्रल न्यूरल आर्च स्पायनस प्रोसेस न्यूरल कॅनल. सेंट्रल न्यूरल आर्च स्पायनस प्रोसेस न्यूरल कॅनल. सेंट्रल न्यूरल आर्च स्पायनस प्रोसेस न्यूरल कॅनल. सेंट्रम न्यूरल आर्च स्पायनस प्रोसेस न्यूरल कॅनल. सेंट्रम न्यूरल आर्च स्पायनस प्रोसेस न्यूरल कॅनल. पुढं सर. ए लोद्या. Forms vertebral foramen which surrounds the spinal cord. Vertebral foramina of the vertebra. All vertebra form a continuous neural canal. Spinal cord along with blood vessels and protective fatty covering passes through neural canal. Point where two processes of centrum meet, neural arch is drawn into a spinous process called a neural spine. From the base of the neural arch, two articulating processes called zygophyses are given out on either side. The anterior are called the superior and posterior called the inferior. Zygaphyses in stack of vertebra. Inferior zygaphyses of one vertebra articulates with superior zygapophyses of next vertebra. This allows slight movement of vertebra without allowing them to slip म्हणा. on. झायगॅपोफायसिस. झायगॅगोफायसिस. म्हणा. ह्या इथं कुठेतरी न्यूरल आर जिथून चालू होणार आहे की नाही, त्याच्या वरच्या साईडला एक असणार आहे आणि खालच्या साईडला एक असणार आहे. काय म्हणलो मी? कळालं. प्रत्येक वर्टिब्रा, आता हा वर्टिब्रा आपण मी जर उभा केला, आता असा दाखवलाय हा, बरोबर आहे. हा असा असणार आहे ना आपल्याला, कळालं. आणि ज्यातनं हे गेलेलं आहे. मग हे ज्याच्यामुळं आर्च तयार झाला आहे की त्या आर्चच्या बरोबर खाली झायगॅगोफायसिस आहे. मग झायगॅगोफायसिस म्हणजे काय? जिथून हे चालू होणार होतं ह्याच्या खाली एक आणि वर एक. आता हे इथनं चालू होणार आहे समजा, तर इथं खाली एक आणि वर एक, दोन प्रोसेस आहेत आणि ह्याला म्हणायचं झायगॅगोफायसिस. मग ह्याचं काम काय? दोन्ही साईडला असणार ना, दोन्ही साईडनं दोन आर्च आहेत. हे गोल आहे सेंटरला. गोल म्हणजे कोण? सेंट्रम आहे. तिथून काय चालू होते? न्यूरल आर्च चालू होते. जिथून हे न्यूरल आर्च चालू होते
म्हणजे इथून न्यूरल आर्च चालू होते, तर ह्याच्या वर एक आणि खाली एक काय झालेलं आहे, 2 झायगोफायसिस आहेत. मग ह्यांचं काम काय, आता हे खाली असं आहे समजा आणि खालचा एक व्हर्टिब्रा आहे, त्याला एक वर असणार आहे, बरोबर. मग हे दोघांचं आर्किंग होतं याच्यामध्ये, समजलं. त्याची स्लाइट मुवमेंट होऊ शकते, जरा हलकीशी त्याची मुवमेंट होते, कळलं. मग जो वर आहे त्याला आपण काय म्हणणार, सुपेरियर झायगोफायसिस. तो खाली जो आहे त्याला काय म्हणणार आपण, इन्फेरियर झायगो नाही. ठीक आहे, कुठे गेलं ते, झायगॅपो आहे ते, बरं काय, झायगॅगो म्हणलो तुम्ही, शब्द फार जपून वापरावे लागतात, एकदा चुकले की चुकतात. तर बघा झायगॅपोफायसिस. ओके, हे कुठं असतात, हे डायग्राम खालची त्याच्यात दाखवले बघा, खाली एक वर दाखवलं त्याच्या. आता तो मनका असा दाखवलाय आणि मग त्याच्या वर एक खाली दाखवलं, आर्टिक्युलेटिंग सरफेसच्या खालीवर. ते डायग्राम नंबर सुपेरियर आर्टिक्युलेटिंग सरफेस प्रोसेस आहे की नाही, म्हणजेच ते सुपेरियर झायगोफायसिस आहे, झायगॅपोफायसिस. कळलं. आर्टिक्युलेशन म्हणजे काय, काहीतरी अडक, कळलं. सुपेरियर आर्टिक्युलेटिंग प्रोसेसच नाव आहे, काय आहे, सुपेरियर झायगॅपोफायसिस. समजलं मी काय म्हणायला लागलोय, काय आज डोक्यात जाईना तुझ्या, समथिंग वेंट रॉंग, समजलं. पाच पुढं. From the base of neural arch, lateral processes are given out called the transverse process. Neural इथनं काय केलेलं आहे आणि परत इथनं काहीतरी असं बाण केलेला आहे, याला म्हणायचं ट्रान्सवर्स प्रोसेस. कुठला प्रोसेस, transverse प्रोसेस. दोन्ही साईडला तिकडे इकडे, ह्यातली फक्त नावच पाठ करायचं, दुसरं काय पाठ करायचं नाही. म्हणजे सगळ्यात पहिला तुम्हाला काय यायला पाहिजेत, सेंट्रम कोणा लक्षात यायला पाहिजेत, असं लक्षात ठेवायचं, हळूहळू लक्षात ठेवायचं, एक एक वाढवत नाही त्याला. म्हणजे काय, असं जस्ट इमॅजिन करायचं, असं काहीतरी गोल आहे, त्याला काय म्हणलो आपण, सेंट्रम म्हणलं. ह्या सेंट्रम पासून काय झालं, 2 आर्च गेलेले आहेत, ठीक आहे, त्याला आपण न्यूरल आर्च म्हणलं. ह्या न्यूरल आर्चमुळे काय झालं, न्यूरल फोरामेना म्हणजे मधली जागा, मग हे सगळ्यांची फोरामेना करून मधनं हा न्यूरल कॅनल तयार झालेला असतोय, समजलं. जिथे हे दोघं जण मिळतात त्याच्या पुढे काय झालेलं आहे, स्पायनस प्रोसेस तयार झालेला आहे, कळलं. त्याच्या साईडनं कोण आहेत, ट्रान्सवर्स प्रोसेस आहेत, बोला नाही ना, ट्रान्सवर्स प्रोसेस कुठे आहेत, साईडला. पुढं कोण आहे, स्पायनस प्रोसेस. पुढं कोण, spinous process. साईडला Transverse process. मध्ये कोण आहे, हे कोण तयार केलं तर, Centrum. न्यूरल आर्च, कळलं. न्यूरल आर्च म्हणून काय झालं, न्यूरल कॅनल, Canal. समजलं. ज्याच्यापासून सगळं चालू झालं त्याला काय म्हणलं होतं, Centrum. सेंट्रम. न्यूरल आर्च इथून चालू झालं त्याच्या वर एक आणि खाली एक हाड आहे, त्याला काय म्हणलं, Zygapophysis. झायगॅपोफायसिस. म्हणजेच काय, आर्टिक्युलेटिंग सरफेस वर आहे त्याला म्हणायचं सुपेरियर झायगॅपोफायसिस, म्हणजेच सुपेरियर आर्टिक्युलेटिंग सरफेस. खाली जो आहे त्याला काय म्हणायचं, इन्फेरियर झायगॅपोफायसिस, म्हणजेच इन्फेरियर आर्टिक्युलेटिंग सरफेस. काय काय कळालं, जरा तरी सांग. हा इथे यायचं पुढं पटकन. जिथून स्टार्ट होत त्याला सेंट्रम म्हणतात आणि साईडला आर्च आहे त्याला न्यूरल आर्च म्हणतात. त्याच्यावर आहे ते झायगॅपोफायसिस, खाली आहे ते सुपेरियर आणि इन्फेरियर झायगोफायसिस, वर आहे ते सुपेरियर आणि खाली आहे ते इन्फेरियर झायगोफायसिस, आणि त्याच्या साईडला आहे ते ट्रान्सफर्स प्रोसेस. कशाच्या साईडला, न्यूरल आर्च. कधी पण लक्षात ठेवायचं, सिस्टीमनं पाठ करायचं, सिस्टीमनं. का माहिती का, विसरत नाही, कळलं. कसं पण सांगितलं चालते की, मग ट्रान्सफर्स पण चालतंय, स्पायनस पण चालते, पण आपलं इमॅजिन करताना ते जर सिस्टीमनं झालं तर विसरत नसते. परत सांगतो तुला मी एकदा, तिकडे बघायचं नाही. जिथून चालू झालं त्याला काय म्हणायचं, सेंट्रम. चालू झाल्यानंतर तिथनं काय झालं, 2 आर्च गेले, ह्या साईडने एक ह्या साईडनं, त्याला म्हणायचं न्यूरल आर्च. जिथं पूर्ण झाले तिथनं एक प्रोसेस निघालती, स्पायनस प्रोसेस. ह्या 2 न्यूरल आर्च मुळे मध्ये काहीतरी कॅनल तयार झाला, त्याला म्हणायचं न्यूरल कॅनल, समजलं. ह्या न्यूरल आर्चला 2 आणि प्रोसेस आहेत, त्याला म्हणलं ट्रान्सवर्स प्रोसेस. आणि जिथून हा न्यूरल आर्च चालू झाला त्याच्या वर आहे त्याला म्हणलं सुपेरियर आर्टिक्युलेटिंग प्रोसेस किंवा सुपेरियर झायगॅपोफायसिस. खालच्या साईडला इन्फेरियर झायगॅपोफायसिस. आता सांगा,
ज्यापासून स्टार्ट होते ते सेंट्रम, त्याला 2 आर्च कंप्लीट करतात, त्याला न्यूरल आर्च. त्यानंतर ते न्यूरल आर्चवर पुढं प्रोसेस होतं, त्याला स्पायनस प्रोसेस होते. त्यानंतर ते साईडला 2 प्रोसेस होते, ट्रान्सवर्स प्रोसेस. आणि ते पूर्ण म्हणजे न्यूरल आर्च कनेक्ट होते, त्यामुळे मध्ये ते न्यूरल कॅनल. आणि वर एक नॉच टाईप तयार होते, त्याला सुपेरियर झायगोपोफायसिस आणि खाली ते इन्फेरियर व्हेरी झायगोपोफायसिस. गुड. वाढला कॉन्फिडन्स? जावा आता. असं आपल्याला सांगता पण आलं पाहिजे. नुसतं तुम्हाला येऊन उपयोग नाही आहे, तुम्हाला पुढच्या तुमच्या मैत्रिणीला, तुमच्या मित्राला समजून सांगता आलं पाहिजे. कळलं? तरच माझा उपयोग आहे काहीतरी. हां ठीक आहे, आता जाऊ दे, बाकी सगळं सोडून दे आता. आता काय म्हणलं आपण, हे व्हर्टिब्रा घेतलेत. सर्वायकल किती होते? 7. थोरॅसिक किती होते? 12. लंबार किती होते? 5. सॅक्रल किती होते? 5. आणि कॉक्सियल किती होते? 4. बरोबर. तर आता कसं आहे, जे सर्वायकल होते की नाही, त्याच्या पहिल्या आणि दुसऱ्याला त्याने वेगळं नाव दिलेलं आहे. बाकी काही C1, C2, C3 असं चालतंय, पण पहिल्या आणि दुसऱ्याला जरा नावं वेगळी दिलेली आहेत त्यांनी. पहिल्या व्हर्टिब्राला, पहिला सर्वायकल व्हर्टिब्राचं नाव आहे ॲटलास व्हर्टिब्रा. काय नाव आहे? ॲटलास. सायकलचं नाव आहे. तुम्ही सायकलची कंपनी आहे ना ॲटलास, माहिती आहे का तुम्हाला? का नाही? ॲटलासची सायकलची कंपनी आहे. ज्या पायपाच्या सायकल असतात की नाही, त्याची कंपनी कुठली आहे? ॲटलास. कळलं? आता पायपाची तुम्ही वापरत नाही, त्यामुळे तुम्हाला ती माहीत नाही. तुम्ही तर काय गाड्याच पळवताय चार्जिंगच्या फुकट. काय ते टनवेल काय लिहिलं असते ते रे? टनल काय काय तुडवाल. हां. पहिल्या व्हर्टिब्राचं नाव काय? ॲटलास व्हर्टेब्रा. दुसऱ्याचं नाव काय? ॲक्सिस. ॲक्सिस. पहिल्याचं नाव काय? ॲटलास. दुसऱ्याचं काय? ॲक्सिस. समजलं? हे दोन्हीचे तेवढं नाव लक्षात. मग सर हे वेगळे का दिले? त्यांचे जरा सगळ्या स्पायनस प्रोसेस किंवा बाकीच्या गोष्टी जरा वेगळ्या वेगळ्या असतात. ते तेवढं तुमचं लक्षात ठेवा. त्या काय सगळ्या शिकवणार मी नाही. तुम्हाला घरात जाऊन ते वाचायचे, ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी. ज्यांना इंटरेस्ट नाही त्यांनी एवढंच वाचायचा, ॲटलास आणि ॲक्सिस. बाकीचे 3 ते 6 आहेत ते सगळे एकसारखे आहेत, सामान्य आहेत, ते सर्वसामान्य. आणि म्हणून त्याला नाव दिले टिपिकल सर्वायकल व्हर्टिब्रे. समजलं? त्यानंतर 7वा वेगळा असतोय. 7वा कुठला आहे? सर्वायकल व्हर्टेब्रा. व्हर्टिब्रा प्रॉमिनन्स त्याचं नाव आहे. इट इज द लार्जेस्ट सर्वायकल. 7वा सगळ्यात मोठा असतोय. कळलं? मग थोरॅसिक व्हर्टिब्रा म्हणजे काय? थोरॅक्स तयार केलेले. दीज आर 12 इतके काय लक्षात ठेवायचे हे नाही. लंबार काय सांगितले त्याने ते सांगितले मी. सॅक्रल कॉक्सियल झाले सगळंच ते. थोरॅसिक केज सांगितले त्यांनी. बरगड्यांचा पिंजरा सांगितलेला आहे. आपले पुढं असलेल्या सगळ्या ह्या बरकड्याच्या मागच्या साईडला असलेला आपले हे मणके, 12 जण मणके, त्याला पुढं असलेले हे काय म्हणायचं, रिब्ज आहेत. रिब्ज नंतर इथे एक आपलं हाड असते, त्याचं नाव काय असते माहिती कोणाला? स्टर्नम. कुठलं बोन? स्टर्नम. म्हणा स्टर्नम. हात लावायचं सगळ्यांनी मध्ये. काहीतरी हाड असं लागते बघा वेगळं. आगाला का तुम्हाला कोणाला? नाही. स्टर्नम. रिब्स. व्हर्टिब्रा. तिघ जण सांगितलं. पुढं एक जण पाहिजे. आता पुढं काय नसलं ना मागं काय नसलं तर मग तरंगतील की आपल्या सगळ्या. कोण? बरकड्या. त्याला सपोर्ट पाहिजे की पुढनं कोणतरी आणि मागणं कोणतरी. मग पुढे कोण असते? स्टर्नम. मागं कोण असते? व्हर्टेब्रा. थोरॅसिक व्हर्टिब्रे. कुठले? थोरॅसिक व्हर्टेब्रे. थोरॅसिक व्हर्टिब्रा आणि पुढं स्टर्नम आणि मध्ये ह्या सगळ्या साईडनं सगळ्या अशा रिब्स आहेत. आणि असं पण आपल्या छातीचा मस्तपैकी पिंजरा तयार होतोय. कळलं? त्यालाच म्हणायचं आहे थोरॅसिक केज. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला स्टर्नमची माहिती पण त्यांनी सांगितलेली आहे. ही मी ॲक्च्युली डीपमध्ये शिकवत असतोय, पण माझी आज इच्छा नाही आहे डीपमध्ये शिकवायची, कारण तुम्ही काय अभ्यास करून झाला. तुम्ही अभ्यास करा, मी शिकवतो तुम्हाला स्टर्नम कसं आहे ते. कळलं? स्टर्नम शिकवताना तुम्हाला 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. त्या म्हणजे बॉडी, झिपॉइड प्रोसेस आणि मॅन्युब्रियम. स्टर्नम शिकत असताना असं काहीतरी एक सिस्टीम असते, अशी एक डायग्राम असते. 1 2 3 4 हां 2 3 4. त्याला म्हणायचं मॅन्युब्रियम. ठीक आहे. त्यानंतर ही होती जी बॉडी, आणि त्यानंतर बॉडी पण अशी नीट नसते, अशी वाकडी 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 असं असते, कारण इथनं काय असणार, सगळ्या बरकड्या बसणार आहेत. आणि लास्टला काय असते आपलं
हे असं करून एक झिपॉइड प्रोसेस. एवढंच सांगतो तुम्हाला 3 नावं ही. मॅन्युब्रियम मॅन्युप्रियम, निघल्या काय सांगितलं मी? मॅन्युब्रियम ब्रियम, मॅन्युब्रियम मॅन्युब्रियम, बॉडी बॉडी, झिपॉइड प्रोसेस. झिपॉइड प्रोसेस. 3 नावं 5 वेळा म्हणा फक्त, म्हणजे मला पुढे जायला मिळते. हां, मॅन्युब्रियम, बॉडी, झिपॉइड प्रोसेस. मॅन्युब्रियम, बॉडी, झिपॉइड प्रोसेस. समजलं? मॅन्युब्रियम, बस body, डीप मध्ये आपण परत ziploid कधी शिकायचा वेळ मिळाला तर आता मला फास्ट संपवायचं पहिला आज. रिब्स. Ribs. रिब्स म्हणजे काय? आता हे पुढं हे आहेत 3 जण, म्हणजे 1 जण आहे ह्याचे 3 पार्ट, मागं व्हर्टिब्रे होते आणि साईडला सगळ्या रिब्स होत्या. मग रिब्सचं कसं असतं तिने सांगितलेलं आहे. ते रिब तुम्ही घरात जाऊन वाचताय का? एकदा सांगू तुम्हाला हे फक्त. ह्यातलं फक्त महत्त्वाचं ते डायग्राम तुम्ही नंतर पाठ करायचं सगळे. ट्युबरकल, नेक, अँगल, कॉस्टल ग्रू, शाफ्ट, इन्फिरियर बॉर्डर. 16.23 डायग्राम तुम्हाला पाठ पाहिजेत, नावं सगळी पाठ पाहिजेत. मी तुम्हाला फक्त यातलं इंटरेस्टिंग फक्त नीट पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला यातलं काय पडतंय तर नीट पॉईंट ऑफ व्ह्यू 205 पानावरचं ते ट्रू रिव्स, फॉल्स रिव्स आणि फ्लोटिंग रिव्स हे पडत असते. ट्रू रिव्स म्हणजे काय? बरोबर ना वैष्णवी? हां, म्हणजे मला येते काहीतरी. हां, ट्रू रिव्स म्हणजे काय बघा. ट्रू म्हणजे खऱ्या, फॉल्स म्हणजे खोट्या, फ्लोटिंग म्हणजे तरंगणाऱ्या. कळलं? मग पहिल्या 7 ज्या आहेत, फर्स्ट 7 पेअर्स ऑफ रिब्स आर अटॅच्ड डायरेक्टली टू द स्टर्नम बाय मीन्स ऑफ देअर कॉस्टल कार्टिलेज. पहिल्या 7 ज्या आहेत त्या डायरेक्ट पुढून पण अटॅच आहेत आणि मागणं पण अटॅच आहेत. नंतर बघा, कॉस्टल कार्टिलेज ऑफ द रिब नंबर 8, 9, 10 आर अटॅच्ड टू द रिब. काय म्हणले? कॉस्टल कार्टिलेज ऑफ रिब नंबर 8, 9, 10 आर अटॅच्ड टू द रिब्स नंबर 7 ऑन द आयदर साइड नॉट डायरेक्टली टू द स्टर्नम. म्हणजे काय सांगितलं तुम्ही? हे बघा, इथून एक रिब जात्या, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी. कळलं? ह्या आणि मागच्या साईडला कोण असणार? इकडनं जाऊन इकडनं व्हर्टिब्रे आहेत आपले, तिथे जाऊन जोडलेले आहेत सगळ्या व्हर्टिब्रेला. कळलं? पहिली किती जण? 7. म्हणून ट्रू म्हणायचं. आता 8, 9, 10 कशा असतात माहिती आहे का? बघा, इथून असतात अशा. ह्या इथून चालू होत्या. त्या कुठून? 7व्यापासनं. कोणापासून? 7वी असणार आहे. 7व्यापासून चालू होते. आता 8वी कुठे चालू होत्या? हे बघा, इथून चालू होते. कळलं? अटॅच कुठे होते? मागच्या साईडला. मागच्या साईडला अटॅच होते कुठे? ती व्हर्टिब्रेला. कळलं मी काय म्हणायला लागलो? ते मागच्या साईडला अटॅच. पहिल्या 7 कुठे होत्या? पुढं व्हर्टेब्रा अटॅच होतात. पुढं कोण होतं? स्टर्नम. मागं कोण होतं? व्हर्टेब्रा. आता 8, 9, 10 कशा होत्या? 7 पुढच्या साईडला कुठून चालू होते? तिने 7व्या रिब. 7व्या रिबच्या कार्टिलेज चालू होतात आणि मागे त्यांना त्यांचे व्हर्टेब्रा आहेत. समजलं? म्हणून फॉल्स आहेत. फॉल्स का म्हणले? ह्यांना पुढं कोण बाप नाही आहे म्हणून. कळलं? पुढे ह्याला चिटकाय पाहिजेत ना, ह्याला चिटकलेलं नाही आहेत म्हणून फॉल्स रिब म्हणलंय. ह्याला पुढं आहेत आणि मागं पण व्हर्टेब्रा आहेत, त्याला म्हणलं ट्रू. पुढं त्याला कुठलं नाही आहे, ते कुठल्या तर कोणाचं चिटकलेलं आहे, अनाथ आहे ते. समजलं मी काय म्हणालो? ते अनाथ आहे खरं, त्यांचं अनाथ आश्रम आहे, खरं घर आहे त्यांचं, खरं अनाथ आश्रम आहे. आता 11व 12व अनाथ आहे खरं रस्त्यावर आहे. लास्ट 2 रिब्स हॅव नो व्हर्टिब्रल कनेक्शन, हेन्स दे आर कॉल्ड एज फ्लोटिंग रिब्स. कळलं? लास्टच्या 2 जे आहेत त्याला काय आहे? व्हेंट्रल कनेक्शन नाही आहे. काय म्हणलीस? व्हेंट्रल. हा, नो व्हेंट्रल कनेक्शन. व्हेंट्रल म्हणजे पुढची बाजू, डॉर्सल म्हणजे मागची बाजू. मागे बोललोय तुम्हाला मी. कळलं? पुढच्या बाजूला त्यांना कोण नाही. मागच्या साईडला आहेत की व्हर्टिब्रे? व्हर्टिब्रे मागे आहेत ते, म्हणजे कारण आपण मगाशीच म्हणलोय 12 आहेत. किती व्हर्टिब्रे? थोरॅसिकचे 12. रिब्स किती आहेत? 12च आहेत. का 12 आहेत? मागून ते पुढे जोडण्यासाठी. पण पुढं स्टर्नम बारक आहे ना आपलं. बघा पुढं स्टर्नम, बघा जरा हात लावा स्टर्नमला. कळले? खरं रिब्स इथनं पण आहेत की या. कळलं का? इथून म्हणून मोठा आहे. इथल्या रिब्ससाठी हे सगळं मागं होतं, पण इथून खालच्या रिब्स ज्या होत्या 8, 9, 10 ह्या इथून आहेत. 8वी, 9वी, 10वी. आता कळलं काय म्हणतो मी? ते इथून आहेत असे द्या, म्हणजे ह्याला जोडलेले आहेत. आणि ह्याच्या खालच्या जे आहेत 11वी 12व ते इथून पुढे कोणच नाही ह्याला, म्हणजे ही जर तरंगाला इथनं असं. कळलं? आणि मागं जाऊन मात्र इथं जोडा लागलं म्हणून त्याला म्हणले फ्लोटिंग. म्हणून म्हणलं पहिला इथे घरात राहते, दुसरा इथे अनाथ आश्रमात राहते आणि तिसरं कुठं राहते? अनाथ आहे खरं रस्त्यावर राहते. समजलं? आणि हे होतं. मी फक्त तुम्हाला इंटरेस्टिंग काय तेवढं शिकवतो, खरं बाकीचं पण यायला पाहिजे हो. अपेंडिक्युलोस्केलेटनमध्ये होतं पेक्टोरल गर्डल. मी तुम्हाला त्यातलं काय काय होतं ते सांगितलेलं आहे. पेक्टोरल गर्डलमध्ये कोण कोण होतं? स्कॅप्युला एक होता आपला हा, आणि इथनं पुढं होतं क्लॅव्हिकल. ठीक आहे.
मग त्याने दाखवताना ती ह्युमरस एक दाखवलाय पुढे इथे ह्युमरस आहे म्हणून. कळलं. क्लॅव्हिकल काय सांगितलं बघा ह्याला पेपरला पडणार प्रश्न. क्लॅव्हिकल इज नोन ॲज कॉलर बोन. आपली कॉलर कुठं असत्या क्लॅव्हिकलवर असत्या म्हणून त्याला म्हणतात कॉलर बोन. ठीक आहे. विच बोन इज नोन ॲज कॉलर बोन. आन्सर आहे 4 मार्काला. क्लॅव्हिकल. अवघड आहे. बायो फार सोपं आहे. शिकवायला मी असलो पाहिजेत. बरोबर आहे ना. काय तुमचं खरंच काय कळत नाही तुमचं मला. स्कॅप्युला लार्ज असते. स्कॅप्युलाचं तुमचं तुम्ही नंतर बघा. स्कॅप्युला त्याला ट्रायंग्युलर शेप असतो म्हणून सांगितलं त्याने. मग ते तुमचं तुम्ही शेप बघा. बोन्स ऑफ फोरलिम म्हणजे खालच्या पायाचं काय काय सांगितलं तुम्हाला. हे ह्युमरस असते. ह्युमरस नाही फेमर असतं. हे कोण आहे. फेमर. मग हे कोण आहे. ह्युमरस. हां ह्युमरस. कुठला रस. ह्युमरस. हां ह्युमरसच्या पुढं कोण आहे. रेडियस आणि अल्ना. ते जरा तुम्ही डायरेक्ट बघून घ्या डायग्राममध्ये काय काय ते नावं काय काय ते कोंडाईल ट्रॉक्लिया वेगळी नावं आहेत. तुम्हाला सगळी यायला पाहिजेत अशी अपेक्षा आहे. घरात जाऊन बघा आणि नंतर मला सांगा. ठीक आहे. त्यानंतर कार्पल मेटाकार्पल फॅलेंजेस तुम्हाला मी सांगितलेलं आहे. पेल्विक गर्डलचं पण पेल्विक बोन असते. त्याचे बोनचे तुम्हाला मी नाव सांगितलेलं आहेत. आणि ह्या आणि जर डिटेलमध्ये पाहिजे असतं तर व्हिडिओ केला काय आपण वैष्णवीच्या वेळी टाकला होता काय. मी बी असला तर मी टाकतो नसतं तर तुम्हाला सगळं येतेच. ठीक आहे. आणि इथं आपलं स्केलेटन संपते. आपलं चालू होते पुढं नंतर काय जॉईंट. आपण उद्या जॉईंटचे प्रकार काय काय ते बघणार आहोत. आणि म्हणजे पुढच्या लेक्चरला आणि त्याच्या पुढच्या लेक्चरला आपण मसल बघणार. आपण कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन ऑफ मसल एक मोठं व्हिडिओ बंद कर.